तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्रावण मासाच्या पवित्र कालावधीमध्ये, ज्याला आपण व्रतवैकल्यांचा महिना असं म्हणतो, त्या व्रतवैकल्यांच्या काळात आपण सर्वजण भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होण्यासाठी आणि श्रवण भक्तीचा, कीर्तन भक्तीचा आनंद घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मंदिराच्या या पवित्र वास्तूमध्ये पाय ठेवल्यानंतरच एक पावित्र्य, एक मांगल्य आपल्याला जाणवतं. आणि अशा या मंगलाची देवता असणाऱ्या मंगलमय वातावरणामध्ये, सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज आपला 7 दिवस, गेले 7 दिवस जो कीर्तन महोत्सव आपण आयोजित केलेला आहे इथे, तो आज संपन्नतेकडे जाणार आहे. आणि संपन्नतेच्या दिवशी, कीर्तनाच्या महोत्सवाची ज्या दिवशी सांगता होते, तेव्हा एकतर काल्याचं कीर्तन करावं किंवा एखाद्या मंगलचरित्राची कथा सांगावी असा प्रघात आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आज पार्वती स्वयंवराचं म्हणजे एक मंगल आख्यान आपण आज इथे ऐकणार आहोत. त्या सेवेसाठी, माझ्या आजच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, आपण सगळ्यांनीच आता मूळ पद ऐकलं. भक्तिपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची. भक्तीचं महत्व सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग. आपल्या जवळच देहू गावी वास्तव्याला असणारे तुकाराम महाराज, नुकताच चिंचवडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आणि मोरया गोसावींची पालखी देखील त्यांच्या भेटीला गेली होती. असा नुकताच भेटीचा सोहळा पार पडला. इतिहास घडून गेलेला असतो मंडळी. हा इतिहास आहे की तुकाराम महाराज हे मंगलमूर्ती वाड्यामध्ये आलेले होते. त्यांची चिंतामणी महाराजांची आणि त्यांची भेट घडलेली होती, पण ती पुनरावृत्ती पुढच्या पिढीला सुद्धा समजावी म्हणून मागच्या काही वर्षात सुरू केलेला हा प्रघात. मी शिक्षिका, शाळेमध्ये विचारतो की आपल्या जवळ असणारी तीर्थक्षेत्र कोणती, मुलांना नाही सांगता येत. मी असं म्हणेन की बाहेर डेस्टिनेशनला फिरायला नेण्यापेक्षा ना, आधी आपण आपल्या मुलांना आळंदी दाखवूया, देहू दाखवूया, चिंचवडमध्ये असणारी संजीवन समाधी तिथे दर्शन घडवून आणूया. तर असे आपल्या जवळच असणारे, आता अगदी 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असणारे जगद्गुरु तुकोबाराय काय आयुष्य जगले हो. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी. वाणी वाणी म्हणून त्यांना हिणवू नका. वाण्याच्या कुळात जन्माला आले, त्यापेक्षा नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. या तुकाराम महाराजांचा अधिकार काय सांगावा हो. गाथा मंदिरामध्ये सगळे तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग कोरलेत आता. आणि तुकोबारायांनी असेल, ज्ञानोबा माऊलींनी असेल, या सकल संतांनी आम्हा कीर्तनकारांसाठी एवढा मोठा ठेवा ठेवलाय ना की अख्खा आयुष्यभर रोज एका कीर्तनाचं निरूपण करायचं म्हटलं तरी ते कमी पडेल, इतका प्रचंड ठेवा. भक्ती म्हणजे काय असते हे ज्यांनी जगून आपल्याला शिकवलं असे तुकाराम महाराज. पण काय होतं हो, घरामध्ये मात्र स्वतःची बायकोच वेडा म्हणते. एकदा असं झालं, तुकाराम महाराजांना भेटायला, मी मुद्दाम थोडासा एक प्रसंग सांगते कारण त्यांचा अधिकार सांगितल्याशिवाय, ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलाय त्यांच्या अधिकाराशिवाय आणि भक्ती ज्यांनी जगली त्याच्यातच आपण भक्ती उलगडणार आहोत ना. त्यामुळे तुकाराम महाराजांना विचारत विचारत काही मंडळी तुकाराम महाराजांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली.
नेहमीप्रमाणे तुकोबाराय भंडाऱ्यावर गेलेले होते आणि आवलीला जेव्हा विचारलं की म्हटलं ते तुकाराम महाराज कुठे येतो, आवलीनं काय उत्तर दिलं माहिती आहे? तुकाराम महाराज, अहो येड्या तुक्या म्हणा की, असं विचारल्याशिवाय आमच्या गावात कोणी तुम्हाला त्यांचा पत्ता सांगणार नाही. आणि तुकाराम महाराज बघा त्याच्याही पुढचे अभंगात लिहितात स्वतःच. तुकोबाची कांता सांगे लोका, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, जातो वेडा माझा, जातो वेडा माझा पंढरीसी, वेडा माझा पंढरी. जगानं वेड म्हणून हिणवलंच, बायकोनंही हिणवलं, पण तरी सुद्धा ज्यांना विठ्ठलाच्या भक्तीचं वेड लागलेलं होतं असे आपले तुकाराम महाराज आपल्याला आजच्या अभंगामधनं भक्तीचं महत्व सांगतात. तुकोबाराय म्हणतात, भक्तिपाशी देव घाली तसे उडी, धूत असे गोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी तो, तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायणा. भक्तिपाशी देव घाली तसे उडी. बघा, वेगाची परिसीमा म्हणजे धावत येतो, पळत येतो असं काही त्यांना म्हणता आलं असतं. पण जेव्हा आपला भक्त एखाद्या संकटामध्ये आहे आणि आपल्याला तिथे जायचंय, आपला भक्त आपल्याला बोलावतोय, तर वेगाची परिसीमा काय असते हो? आपण पटकन उडी मारतो. तर ती उडी मारतो भगवंत, म्हणजे अक्षरशः वेगानं तुमच्याकडे येतो. मग त्याची उदाहरणं दिली. बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला. बळीराजानं आपल्या त्या वामनावतारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्या भगवंताला बांधून ठेवलं. गोपींनी वेष्टीला, आपल्या प्रेमाने गोपींनी त्या भगवंताला इतकं आपलंसं केलेलं होतं की तो भगवंत त्यांना सोडून जाताना त्यांना त्याचा विरह सहन होईल. गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी तो. पार्थाच्या, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने केलेलं. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी. माझं सुद्धा भगवान तुकोबाराय म्हणतात की माझी सुद्धा अशीच आवड आहे आणि तू माझ्यासाठी सुद्धा भगवंता धावून ये. हा साधारण अभंगाचा अर्थ समजून घेताना भक्ती, भाव, अनन्य भाव हे शब्द ऐकताना आपल्याला बरोबर खूप सोपे आणि सहज वाटतात. पण ते तितकं सोपं आहे का?
भक्ती करायला सुरुवात केली, असा आजचा दिवस आणि आजपासून मी भक्ती करणार भगवंताची, असं नाही होत. भगवंताच्या पर्यंत पोहोचण्याचे आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार 4 मार्ग आहेत. कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. कर्म मार्गाचा आपण विचार जर करायचा झाला तर कर्मकांडातून म्हणजे विविध प्रकारच्या पूजा अर्चा इत्यादी मधून त्या भगवंताला आपलंसं करायचं असं जर आपण ठरवलं तर मंडळी त्यामध्ये बरीच पथ्य सांभाळावी लागतात. 16 ओळं आलं, सगळ्या गोष्टी आहेत. त्या पूजेसाठी आपण जी सामग्री यथासांग करायची असेल तर त्यामध्ये जे सांगितलेले तसंच सगळं झालं पाहिजे. किंवा कर्मकांडाला एकूण मांडलं तर थोडीशी बंधन आहे. त्यामुळे सर्व सामान्यांसाठी काही कर्ममार्ग नाही. दुसरा मार्ग जो सांगितलाय तो योग मार्ग. योग मार्गामध्ये एकांत हवा, मनाची शांतता हवी, जी अतिशय दुर्मिळ. कारण आपण एका जागी बसतो, आपण भगवंताच्या पूजेला बसतो, कधी कधी ध्यान लावून बसतो, कधी कधी जप करायला बसतो, पण तिकडे कुकरच्या शिट्ट्या वाजल्या का, इकडच्या मंडळींना कुणाचा फोन आलाय का, दारावरची बेल वाजली का, साहेबांचा फोन आलाय का, नाही उचललाच पाहिजे आता, अशा सगळ्या व्यवधानांमध्ये आपण इतके अडकलेले असतो की आपलं भगवंताशी अनुसंधान साधणं तर दूरच, आपलं मन एकाग्र होऊन 5 वेळा सुद्धा ते नामस्मरण आपल्याकडनं जसं सांगितलंय तसं घडत नाही. म्हणजे योग मार्गामध्ये जी साधना आपल्याला हवी आहे, योग मार्गाची साधना करणं, ती सुद्धा सर्वसामान्यांना शक्य नाही. आपण जे योग वर्गाला वगैरे जातो ती योगासनं वेगळी, तो आपण फिटनेस साठी करत असलेला योगा असतो. परंतु भक्ती मार्गासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी जी योग साधना सांगितलेली आहे, तुम्ही जर पाहिलं असेल, मी एक पुस्तक वाचतेय सध्या, गोनी दांडेकरांचं पुस्तक आहे, दास डोंगरी राहतो नावाचं, आणि त्यामध्ये त्यांनी समर्थ रामदासांच्या सगळ्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थ रामदास 12 वर्ष टाकळीला, नाशिक जवळचे टाकळी गाव आहे, तिथे त्यांनी पुरस्चरण केलं गायत्री मंत्राचं. आणि ती साधना करत असताना ही योग साधनाच होती. पहाटेपासून दुपारपर्यंत पाण्यामध्ये उभं राहून, मासे आले काही आलं तरी सुद्धा न हलता न डगमगता, बकध्यान म्हणतो ना आपण, की बगळा जसा ध्यान लावून बसलेला असतो, पाण्यातल्या अतिशय चंचल असलेल्या माशाचं भक्षण त्याला करायचं असतं, आणि त्यासाठी ज्याप्रमाणे तो एकाग्र थांबलेला असतो, ती एकाग्रता अवघड आहे मंडळी, पण समर्थांना ती साधली होती. आणि त्या पद्धतीने पाण्यामध्ये उभं राहायचं, 12 वाजता पाण्यातून बाहेर यायचं, बाहेर आल्यानंतर 5च घरी माधुकरी मागायची, आणि जे अन्न आपल्याला मिळेल ते एका कापडामध्ये घ्यायचं, पुन्हा गोदावरीवरती येऊन ते त्याचा काठोडं बांधायचं, ते पाण्यामध्ये बुचकळायचं, म्हणजे त्याच्यावरचे मीठ मसाले सगळे धुवून जातील, आणि मग ते जे काही अन्न त्यात उरलेलं असेल त्याचं भक्षण करून इतरांना सगळ्यांना देऊन, माशांना घालायचं थोडं, त्याच्यातला एक भाग कुणाला तरी दान द्यायचा, आणि मग आपण भक्षण करायचं. ही योग साधना आहे. आपल्या सर्वसामान्यांना शक्य आहे का? एकदा भाजीत मीठ कमी पडलं तर आपल्याला कसं होतं, अरे भाजीत मीठ कमी, आज चर्चा होते त्याची खूप. त्यामुळे योग मार्ग हा सुद्धा सर्वसामान्यांसाठी योग्य नाही असं म्हणायला हरकत नाही. तिसरा मार्ग जो सांगितला आहे तो आहे ज्ञान मार्ग. पण ज्ञान मार्गातला मोठा अडथळा जर कोणता असेल ना, तर जेणे मक्षिका बक्षिणी जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. समर्थांनीच म्हटलंय की जाणीव रूपी मक्षिका म्हणजे काय, आपण भरपूर ज्ञान ग्रहण केलं, भरपूर काही आत्मसात केलं, मला हे माहितीये, मला ते माहितीये, भगवंताच्या बद्दलचं मी इतकं वाचते तितकं वाचते, सगळं काही, पण मी वाचते आणि मला हे माहितीये, हा जो भाव आहे ना, हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही भगवंत आपलासा होत नाही. म्हणजे सगळ्यात मोठा
ज्ञान मार्गातला अडथळा जर कोणता असेल तर तो अहंकार. नामदेवरायांचा खूप छान अभंग आहे. भावेतया कुळा आकल्प आयुष्य भावेतया कुळा विष्णुदासा भाविकासी. त्यामुळे ज्ञान मार्गाचा पर्याय सुद्धा सर्व सामान्यांसाठी नाही. भक्ती मार्ग हा जो चौथा मार्ग आहे ना मंडळी, तो भगवंताच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा, सहज, सर्वांना जमेल असा मार्ग आहे. वामन पंडित म्हणाले, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता. कधीही म्हणा भगवंताचं नामस्मरण, भक्ती ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही कधीही करू शकता. गाडी चालवताना चालेल, काम करताना चालेल, स्वयंपाक करताना चालेल, जेवताना चालेल, झोपताना चालेल, कधीही घ्या भगवंताचं नामस्मरण सतत चालू ठेवणं म्हणजे भगवंताची भक्ती. आणि त्यामध्ये भाव असणं की या भगवंताच्या शिवाय मला दुसरं कोणीही तारून नेणार नाही. हा भाव त्या प्रत्येक नामस्मरणाच्या मागे असला ना की तीच भक्ती आहे. आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी भक्तीची सूत्र सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं सूत्र असं आहे, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्य. पराशर पुत्र व्यास यांच्या मतानुसार भगवंताच्या पूजनामध्ये, म्हणजे मी भक्ती कशी करायची हे सांगते आता, की भक्तीची लक्षणं सांगितलीत नारदांनी आपल्याला. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः. काही लोकांना बघा दिवसभर ते काहीही करत नाहीत, भगवंताचं नामस्मरण नाही, काही नाही, पण पूजा मात्र इतकी तल्लीन होऊन करतात भगवंताची पूजा. मग त्यामध्ये त्या भगवंताला मन लावून स्नान घालणं असेल, त्याला पंचामृताचं स्नान, गरम पाण्याचं स्नान, अत्तर लाव, फुलं वाहा, विविध प्रकारे त्या भगवंताचं पूजन अर्चन करणं, हे व्यासांच्या मतानुसार ती भक्ती आहे. बघा पूजा हे इतकं सोपं साधन आहे.
म्हणते की एखादं वडील जेवायला बसले आणि लहान मूल आहे, रांगत रांगत रांगणारं घरात बाळ आहे. ते रांगत 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 त्या वडिलांच्या पानापाशी येतं आणि त्या वडिलांच्याच पानातला एखादा घास उचलतं आणि अत्यंत प्रेमानं आपल्या वडिलांच्या मुखामध्ये भरवतं. मी तर म्हणेन की हीच पूजा आहे. आपण त्या भगवंताला जे सगळं अर्पण करतो, पाणी वाहतो, पाणी निर्माण कोणी केलं? भगवंतानीच केलं. तर त्यांनी निर्माण केलेलं त्यालाच अत्यंत प्रेमाने अर्पण करणं म्हणजे भगवंताची पूजा करणं, त्याला आपलंसं करणं. पण काही लोक, प्रत्येक याच्यामध्ये मतमतांतर असतात. काही लोक म्हणतात की मूर्तीमध्ये देव आहे का? आमच्या अमृतरायांनी खूप सुंदर वर्णन केलं, उत्तर दिलंय. जगद्व्यापका हरिला, जगद्व्यापका हरिला, नाही कसे म्हणावे हो, नाही कसे म्हणावे माझे गुरु दत्तदास बुवा भाग यांनी या पदाला सुंदर अशी चाल दिली. हो नाही कसे म्हणावे, तंतुपटी मिळाले, भूमी नभावरी हो, तंतुपटी मिळाले, भूमी नभावरी हो, घटवृत्ती काळी राणी, घटवृत्ती काळी राणी, ऐसे कसे म्हणावे जोडीची साखरेची पाखाडी कालेवा, जोडीची साखरेची पाखाडी कालेवा, भिन्नत्व हेम वस्तू, भिन्नत्व हेम वस्तू, ऐसे कसे म्हणावे हो, नाही कसे म्हणावे हो, नाही माती आणि घट हेच असे एकरूप आहेत की ते वेगवेगळे नाही करता येणार आपल्याला. माठ वेगळा आणि माती वेगळी, सोनं वेगळं आणि दागिना वेगळा नाही करता येत. तसंच या भगवंताला जो जगामध्ये व्यापलेला आहे त्याला तुम्ही नाही कसा म्हणता हो? तो त्या मूर्तीमध्ये आहेच ना. त्यामुळे पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, म्हणजे आपण जर मनापासून भगवंताचं पूजन करत असू तर ती भगवंताची भक्ती आहे का? हो आहे. दुसरं सांगितलं, आपण ज्या कथेचा आता आनंद घेतोय, कथादिषु अनुरागः इति गर्गः. गर्ग मुनींच्या म्हणण्यानुसार भगवंताच्या कथेचं वाचन करणं, काहींना असते बघा सवय, पोथ्या वाचणं, नित्य काहीतरी पोथी वाचनामध्ये ठेवणं, किंवा भगवंताच्या कथेला जाऊन बसणं, कथा श्रवण करणं, कथा ऐकणं, त्या मुखाने सांगणं, हा जो काही भाग आहे हा सगळा म्हणजे भगवंताची भक्ती आहे, असं गर्ग मुनींचं म्हणणं. त्यानंतर भगवान नारदांचं स्वतःचं म्हणणं काय आहे? नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तदविस्मरणे परम व्याकुलता इति. नारद म्हणतात की आपले सगळे व्यवहार हे आपण त्या भगवंतालाच अर्पण केलेले आहेत. आत्मनिवेदन भक्ती नामदेवरायांनी केली. आज माझ्याकडनं हे चूक झालं, भगवंताला सांगायचं. आज मी हे खूप छान केलं, भगवंताला सांगायचं. दुसरं कोणी नाही ना ऐकणार, तर त्या भगवंताला जाऊन सांगा. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता आणि तदविस्मरणे, त्याचं विस्मरण क्षणभर जरी झालं तरी आपल्याला परम व्याकुळ आपण होणं की माझ्या भगवंत
घडलं नाही, माझा भगवंत मला दिसला नाही, म्हणून आपण व्याकुळ होणं ही भक्ती आहे, असं नारद मुनी म्हणतात. आणि उदाहरण कोणाचं दिलं माहितीये? यथा व्रज गोपिकाना, गोकुळातल्या त्या गोपींनी भगवंताला जसं आपलंसं केलेलं होतं. ज्या वेळेला अक्रूराने भगवंतांना गोकुळातनं न्यायचं ठरलं आणि अक्रूराचा रथ निघाला, त्यावेळेला तव विरह व्यथावी साहू कशी, तव विरह व्यथावी साहू कशी, साहू कशी कृष्ण साहू कशी, साहू कशी कृष्ण साहू कशी, तव विरह व्यथावी साहू कशी. उत्तम साथीदार असल्यामुळे वारंवार गायनाचा मोह काही मला आवडत नाहीये. साहू कशी तुझं सोडून क्षण युग समवाटे, तुझं सोडून क्षण युग समवाटे, ध्यास धरून मी झाले मिशी, ध्यास धरून मी झाले मिशी, राधा असेल, इतर सगळ्या गोपी असतील, त्या म्हणतात की आम्ही तुझ्या रथासमोर आडवे पडणार, पण तू आमच्या भगवंताला घेऊन जाऊ नकोस. सगुण भक्ती होती, पण होती. त्या भगवंताला इतकं आपलंसं मानलेलं होतं की त्या भगवंताशिवाय आता आम्ही एक क्षणभर देखील राहू शकत नाही, इतकं प्रेम त्या गोपींचं त्या भगवंताच्या प्रती होतं. आणि नारद म्हणतायत की हीच भक्ती आहे. मथुरेच्या बाजाराला गेल्यानंतर दही घ्या, लोणी घ्या, दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी ज्या गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे असं म्हणतात, त्या गोपी भगवंताच्या नामामध्ये किती रमून गेलेल्या असतील. अशी भक्ती, असं भगवंताचं अनुसंधान जर आपल्याला साधता आलं ना मंडळी, तर आपण भगवंताच्या नक्कीच जवळचे होतो, भगवंताला प्रिय होतो. म्हणून म्हटलं, बळीने बांधिला गोपींनी बेष्टीला, पार्थरथी झाला सारथी. भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. आणि नुसतं सारथ्य केलं नाही, नाहीतर मी घोडे सगळे तयार ठेवायचे, मी येणार आणि समोरच्या आसनावर बसून सारथ्य करणार. भगवंतांच्या अर्जुनाच्या रथाचे जे घोडे होते, त्या घोड्यांचं चारा पाणी करणं, त्यांना आंघोळी घालणं, त्यांच्या पाठी ओल्या करण्यापासून सगळं काम, कारण सारथ्याचं काम स्वीकारलंय ना, मग ते सहज सोपं नाही, ते सुद्धा आम्ही सगळं करणार. असं भगवंत तेव्हाच करतो जेव्हा तो भक्त त्याला आपलासा करतो. नाथांच्या घरी 12 वर्ष भगवंतांनी कावडीनं पाणी वाहिलं, थोडी थोडकी नाही, श्रीखंड्या होऊन गेले नाथांच्या घरी आणि कावड घेऊन गोदावरीवरनं पाणी वाहिलं. का बरं? नाथांची भक्ती कशी होती. भक्तीची किती उदाहरणं द्यावीत मंडळी. असंख्य उदाहरणं आपल्या पुराणामध्ये आहेत किंवा आपल्या इतिहासामध्ये आहेत, आपल्या संतांच्या चरित्रामध्ये आहेत. एक छोटासा दृष्टांत सांगून आपण चरित्र भागाकडे वळणार आहोत. भगवंतांची भक्ती ही किती प्रकारची आहे? नवविधा भक्ती नारदांनी सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण म्हणजे भगवंताच्या कथांचं
नामाचं कीर्तनांचं श्रवण करणं, कीर्तन करणं, जी भक्ती आता आपण करत आहोत. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. भगवंत हा आपल्या दोघांमध्येही आहे आणि आपण दोघेही आता भगवंताची भक्ती करत आहोत. विष्णू स्मरणम, भगवंताचं स्मरण करणं. पादसेवनम, भगवंताची सेवा करणं. अर्चनम, पूजा करणं. वंदनम, त्याला नित्य नमस्कार करणं. अर्चनम, वंदनम, दास्यम, भगवंताचं दास्यत्व पत्करणं. आणि दास्य भक्तीचं सगळ्यात उत्तम उदाहरण आपले मारुतीराय. सतत त्या भगवंताच्या बरोबर सावलीसारखे होते. जशी त्या सुंदरकांडामध्ये, अयोध्येच्या आपल्या रामायणाच्या सुंदरकांडामध्ये वर्णन आहे की जिथे भगवान रामरायांची आणि मारुतीरायांची भेट झाली, त्या क्षणापासून ते अवतार समाप्तीपर्यंत मारुतीरायांनी रामरायांची पाठ सोडलेली नाही. पाठीशी उभे होतेच, परंतु भगवंताच्या चरणाची सेवा आपण नतमस्तक असलेला मारुती रामपंचायतनामध्ये बघतो. ते उगाच नाहीये, ते दास्य भक्तीचं उदाहरण आहे मंडळी. भगवंताच्या चरणाशी आपण कसं राहावं, स्वतःमध्ये एवढी लक्षणं उत्तम असताना आपण भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनाहरी अंजनी सुताराम दूता प्रबंधन. आज शनिवार, मारुतीरायांनी दास्य भक्ती केली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम आणि सख्य भक्ती म्हणजे भगवंताशी मैत्री करणं. आणि 9वा पर्याय म्हणजे आत्मनिवेदन, जी भक्ती नामदेवरायांनी केली. अशा नवविधा भक्तीचं जर आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर प्रत्येक भक्तीचं आपल्याला एक एक उदाहरण नव्हे, असंख्य उदाहरणं घेता येतील, इतकी उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु पुराणातलं एक उदाहरण आपल्या समोर सांगते. हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य होता आणि या दैत्यानं आपल्या राज्यामध्ये त्यांनी मनानेच भगवान महाविष्णूंना आपला वैरी मानलेलं होतं. आणि त्यामुळे माझ्या राज्यामध्ये जो कोणी त्या नारायणाचं विष्णूचं नाव घेईल त्याला देहांताची शिक्षा होईल, अशी त्यानं गावामध्ये आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवलेली. त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये कोणीही चुकून सुद्धा, कारण प्राणांताची शिक्षा कोण भोगेल ना, त्यामुळे कोणीही भगवंताचं नामस्मरण करायला तयार नाही. परंतु त्या हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, या कयाधूला भगवान महर्षी नारदांच्याकडून नारायण नारायण असा मंत्र मिळाला. आणि तो मंत्र त्या गर्भामध्ये, ती तेव्हा गर्भवती असताना त्या गर्भामध्ये त्या प्रल्हादानं तो ऐकला. आणि बाहेर आल्यानंतर प्रल्हाद जेव्हा बोलू लागला तेव्हा तो नारायण 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 एवढंच म्हणला. त्यानंतर आपला मुलगा बोलतोय, नारायण नारायण म्हणतोय, कौतुक तर दूरच, पण हिरण्यकश्यपूने त्याला दटावलं, ओरडून सांगितलं. साम दाम दंड भेद आपण म्हणतो की नाही, तसे सगळे प्रकार झाले. थोडा मोठा झाल्यानंतर त्याला शाळेत घातलं की दैत्यांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर तिथे तर हा असं काही शिकणार नाही, तिथे त्याला आपल्याच सगळ्या गोष्टी शिकायला लागतील आणि आपोआप त्याला त्या नारायणाच्या नामाचा विसर पडेल असं हिरण्यकश्यपूला वाटलं. म्हणून त्याला दैत्यांच्या शाळेमध्ये घातल्यानंतर तिथे या प्रल्हादाने उलटच सुरू केलं. सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना, मित्रांना सगळ्यांना जमवायचं सवंगड्यांना आणि समोर बसून त्यांना नारायणाचा जप करायला शिकवायचं. गुरुजींची तक्रार आली घरी की हे असं असं चाललंय. झालं शाळेतलं शिक्षण बंद, प्रल्हाद घरी. प्रल्हाद आला. आता मात्र प्रजाजन कुजबुज करायला लागले की आम्हाला मात्र भगवान विष्णूंचं नाव घेतल्यानंतर देहांताची शिक्षा, मग यथा राजा म्हणजे जो न्याय प्रजेला आहे तोच राजाला पण मिळाला पाहिजे. त्यामुळे हिरण्यकश्यपूने त्याला विविध प्रकारे, आपल्याला सगळ्यांना ते माहिती, आपण भागवतामध्ये ती कथा ऐकतो, त्याला उंच कड्यावरनं ढकलून दिलं. उन्मत्त हत्तीच्या पायाखाली त्याला तुडवण्याचा
प्रयत्न झाला, स्वतःच्या आईच्या हातनं विषाचा पेला सुद्धा देवला, पण त्या प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी, आपण ऐकलं ना की भक्तीपाशी देव घाली तसे उडी, भगवंतांनी उडी घेतली अक्षरशः आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. आणि ज्या वेळेला सगळ्यात शेवटचा प्रसंग की उकळत्या तेलामध्ये आता टाकायचं, त्याही वेळेला तोच प्रकार की ते तेल थंड झालं. आता मात्र या प्रल्हादाला स्वतः आपणच काहीतरी करावं लागेल, म्हणून संतापलेला तो हिरण्यकश्यपू जेव्हा अतिशय संतापाने प्रल्हादाला विचारतो की सांग, तुझा नारायण सगळीकडे म्हणतोस ना, मग या खांबामध्ये आहे का, असं उत्तर दिल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा प्रल्हादानं उत्तर दिलं की होय, त्यावेळेला त्या खांबामधनं सुद्धा आपल्या भक्तासाठी नरसिंह रूपानं भगवान प्रकट झाले. हो, सगुण होनी किती श्रमशील घडी घडी दयाळा, किती श्रमशील घडी घडी सगुण होनी किती श्रमशील घडी घडी दयाळा, किती श्रमशील घडी घडी. कालच्या कीर्तनामध्ये तुम्ही कलावती आईंचं आख्यान ऐकलं. त्या बेळगावच्या सुप्रसिद्ध संत, मी कलावती आईंची अनुग्रहित आहे आणि हा जो अभंग आहे तो आमच्या आईंनीच लिहिलेला आहे. घडी घडी. भगवंता, अरे सगुण रूपामध्ये अवतार घेऊन तू किती वेळा दमशील रे, असा प्रश्न विचारला. प्रल्हाद बाळा छळिता क्षणी काष्टस्तंभी कडकडी, गजेंद्राचा धावा ऐकुनी वेगे घालीसी उडी. प्राणी मात्रांना सुद्धा जो पावला, जो प्रसन्न झाला, तो आम्हाला होणार नाही का? आमच्या हाकेला सुद्धा तो नक्की धावणार, फक्त आपल्या हाकेमध्ये ती आर्तता आणि तो विश्वास असेल ना, तर भगवंत आपल्यासाठी सुद्धा नक्की धावून येईल, आपल्या हाकेला सुद्धा तो नक्की ओढेल. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायणा. आणि तुकाराम महाराजांसाठी आले की नाही? तुकाराम महाराजांना सदैव घेऊन गेले वैकुंठाला. मग आपल्याला सदैव नाही नेणार कदाचित, पण आहेत त्या देहामध्ये तरी भगवंत आपल्यावरती कृपेचा वर्षाव नक्की करतील, जर आपली भक्ती त्या ताकदीची असेल. म्हणून न अन्यहा इति अनन्यहा, भगवंताच्या शिवाय मला दुसरं कोणीही प्रिय नाही, असा भाव जर आपल्या भक्तीमध्ये असेल तर तो भगवंत आपल्यासाठी सुद्धा नक्की धावून येईल. याच आशयानं आजच्या मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, भक्ती पाशी देव घाली तसे
दूत असे गोडी अर्जुना. करूया, गजर करूया आणि चरित्र भागाकडे वळू. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा.
जो गजर असतो की नाही, भगवंताचं अस्तित्व कीर्तनात आहेच. कारण जिथे भगवंताची कथा कीर्तन सुरू असतात तिथे भगवंत साक्षात असतात. पण या नामस्मरणाने ते भगवंत आपल्यावरती संतुष्ट होत असतात आणि आपल्या सगळ्यांची एकत्रित उपासना, एकत्रित हाक त्या भगवंतापर्यंत या निमित्तानं पोहोचत असते. गजरामुळे आधीच मंगल असलेलं वातावरण अजून मंगलमय झालेलं आहे. असो, आपण चरित्र भागाला सुरुवात करूया. भले भले महान तपस्वी, ऋषी मुनी साधू योगी ज्या हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये तपश्चर्येला जाऊन बसतात, अशा ठिकाणी एक अत्यंत सुकुमार, तेजस्वी, कोवळ्या वयातली तरुण मुलगी भगवंतांच्या तपाचरणासाठी म्हणून येऊन बसली. शंकर महाराजांचे भक्त जी.के. प्रधान यांचं साध देती हिमशिखरे नावाचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी इतक्या महान महान अशा साधूंचं वर्णन केलंय की ज्यांनी अनेक काळ पूर्वीचा बघितलेला आहे, ते हिमालयामध्ये आजही आहे. अशा अनेक साधूंचं वर्णन त्या साध देती हिमशिखरे या पुस्तकात आपल्याला वाचताना अंगावर काटा येतो. अशा त्या कडाक्याच्या थंडीमध्ये जिथे अचानक कधीही हिमप्रपात होतात, वातावरणाचा काहीही भरोसा नाही, आणि अशा भयंकर वातावरणामध्ये ही सुकुमार मुलगी तपश्चर्येला येऊन बसली. आणि या सगळ्या साधूंना मनात शंका आली की या मुलीकडे बघितल्यानंतर तर ही राजघराण्यातली मुलगी वाटते आणि राजघराण्यातल्या या मुलीला इथलं हे वातावरण सोसेल का? इथे कधीही वातावरण बदलतं, अचानक हिमप्रपात सुरू होतात, वारं सुटतं आणि अशा या बोचऱ्या थंडीच्या या काळामध्ये तिला इथे तग धरवेल, तिच्याच्यानं ही तपश्चर्या तडीला जाईल, असे अनेक प्रश्न तिथल्या आजूबाजूच्या साधू संतांच्या मनामध्ये निर्माण झालेले होते. मंडळी, आपण आता जिचं वर्णन ऐकत आहोत ती तपश्चर्या करत असलेली दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर पर्वत उदरी जन्मे पार्वती हे नाम म्हणून ती यादी. पण ज्या वेळेला तिचं ते तपाचरण सुरू झालं त्या वेळेला मात्र त्या ऋषींनी मुनींनी देखील तोंडात बोट घातलं. भल्या भल्या तपस्व्यांना सुद्धा लाजवेल अशी उपासना ही पार्वती तिथे करू लागली. कोण होती ही पार्वती? पर्वत उदरी जन्मे पार्वती हे नाम म्हणून ती याली. मेनाक राजाची राणी मैनावती आणि या दोघांच्या उदरी जन्माला आलेली ही अत्यंत सुकुमार आणि तेजस्वी अशी कन्या पार्वती. पूर्वीच्या काळी पर्वत राज्यांमध्ये जन्माला आलेली म्हणून पार्वती अशी नावं जी होती. आता तुम्ही जर पाहिलं, कौशल देशाची राजकन्या म्हणून कौशल्य, मिथिला नगरीची राजकन्या म्हणून मैथिली. पूर्वीच्या काळी त्या राण्यांना जी नावं दिली जायची ती सुद्धा त्यांच्या माहेरची ती आठवण एक प्रकारे असं म्हणून. कारण पूर्वी काय नाव आडनाव असा प्रघात नव्हता.
मग ओळखायचं कसं? तर या नावांवरनं ओळखायचं की ही राजकन्या कोणाच्या प्रांतात कुठली जन्माला आलेली, त्याच्यावरून तिला नाव दिलं जायचं किंवा एखाद्या राजपुत्राला सुद्धा नाव दिलं जायचं. तर असं पर्वतांच्या राज्यांमध्ये, हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये राज्य करणारा हा मेनाक राजा आणि त्याची पत्नी मैनावती यांच्या पोटी ही सुकुमार कन्या जन्माला आलेली. आणि जसं जसं घरामध्ये ही कन्या मोठी होतीये तशी तशी आई वडिलांची काळजी वाढायला लागली. का बरं? उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी हेची मार कातरते. कन्या उपवर झाली की ती वडिलांच्या काळजाला अक्षरशः कातरच जाते असं म्हणतात. का हो? कारण प्रश्न असतो, का तर सासर सागर, भवसागरापेक्षा सुद्धा कठीण असणारा असा सागर जर कोणता असेल तर तो सासर सागर आहे. समुद्र म्हटलंय त्याला, अथांग, समजतच नाही, त्याचा थांगच लागत नाही. हा, पण समजून घेतला तर नक्की समजतो बरं का. असं नाही की अगदी सगळेच त्याच्यात गटांगळ्या खातात, असं नाही. परंतु त्या सासर सागरामध्ये माझी मुलगी कसा बरं तिचा टिकाव लागेल, तिला जमेल ना, तिचा निभाव लागेल ना, असा प्रश्न कितीही उच्च शिक्षित असू दे, कशीही असू दे, पण वडिलांच्या मनामध्ये हा प्रश्न मात्र नक्की येतो. पूर्वी तर मुलगी झाली की वडिलांना काळजी, अरे बापरे. कारण का? तर पुढचं तिचं आयुष्य कसं जाईल, तिला सगळं काही छान तिचं होईल ना, तिला सगळी माणसं चांगली मिळतील ना, सांभाळून घेतील ना, असे असंख्य प्रश्न त्या वडिलांच्या मनामध्ये असतात. कारण काय, मुलगी वयात आली ना की वेगवेगळे प्रश्न सुरू होतात. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न वितरे जना. बघा, कन्या उपवर झाली, वयात आली, लग्नाचं योग्य वय झालं की मुलीचं काय असतं? कन्या वरयते रूपम, मुलगी ही मुलाचं रूप बघते. मुलगा दिसायला कसा आहे, हँडसम आहे ना, कसा दिसतो, चांगला दिसतो का, छान दिसतो का, मला कसा, आमचा जोडा कसा दिसेल, इन्स्टावरती फोटो कसा छान दिसेल, फेसबुकला आमचा डीपी कसा सुंदर दिसेल, असा विचार आजकालच्या मुली, बरोबर ना, चुकीचं काही मी बोलत नाही, असा सगळा विचार या आजकालच्या मुली करत असतात किंवा मुली करतात. माता वित्तम, आई, घरामध्ये संपत्ती किती आहे. पूर्वी मुलीला बघायला आले ना की त्या आईच्या, मुलाच्या आईच्या अंगावर किती दागदागिने आहे, त्याचं निरीक्षण मुलीची आई करायची बरं का. का बरं? कारण सासूच्या अंगावर 4 दागिने म्हणजे माझ्या लेकीला पण मिळतील हो. आईचं लक्ष की माझी मुलगी सुखात आनंदात राहावी, तिला पैसा अडकेला, साड्यांना काही कमी पडू नये. माता वित्तम, पिता श्रुतम, श्रुत म्हणजे शिक्षण, वडील मुलाचं शिक्षण बघतात, किती शिकलेला आहे, योग्य असेल तर ठीक आहे, म्हणजे कुठेही गेला तरी तो चांगल्या प्रकाराने पैसा कमवू शकतो. बांधवाहा कुलमिच्छन्ति, आजूबाजूचे आपले जे नातेवाईक असतात, मावशा, मामा, आत्या, काका, हे कोणत्या कुळातला आहे, म्हणजे जातीतला आहे ना, वगैरे वगैरेचे प्रश्न त्यांचे असतात. आणि इतर जे सगळे असतात की नाही, जे 50 लोकांमध्ये कोरोनाच्या काळात लग्न व्हायची, ते जे 50 लोक होते ना, ते बांधवाहा कुलमिच्छन्ति होते. आणि त्यानंतरची जी गर्दी असते ती मिष्टान्न वितरे जनाः,
जिलबी होती का मूग हलवा होता, रसमलाई होती का नाही, मला तर ते फरसाणच फार आवडलं बुवा, ते फार छान होतं. म्हणजे जेवण कसं होतं म्हणजे लग्न छान. तिकडे ते नवरा नवरी काही का होईना त्यांनी एक फोटो निघाला, मस्तपैकी जेवण झालं का मजेचा भाग बाजूला सोडा. पण ज्या आई वडिलांची ती मुलगी असते त्यांना मात्र ती काळजी सतत भेडसावत असते आणि अनेक जण यातनं गेलेले आहेत, जात असते. तर तशीच काळजी राजा असो नाहीतर अगदी साध्या खोपटामध्ये राहणारा व्यक्ती असो, दोघांच्याही मनातली काळजी सारखीच बरं का. तर तसा हा मेनाक राजा, याला आपल्या मुलीच्या विवाहाची काळजी वाटू लागली आणि त्यानं शोधाशोध करायला सुरुवात केली, आजूबाजूच्या लोकांना सांगून ठेवलं. पण जेव्हा मैनावती आणि मेनाक राजा एकांतात होते त्यावेळेला राणी मैनावती म्हणते की आपण पार्वतीसाठी वरसंशोधनाचं काम सुरू केलंय, परंतु तिच्या मनामध्ये दुसरं कोणी आहे का, तिला कसा मुलगा हवाय हे आपण एकदा विचारून घेऊयात का तिला. तेव्हा मेनाक राजाला सुद्धा विचार पटला. आपण जे म्हणतो ना की पूर्वी मुलींना काहीही न बघता डायरेक्ट बोहल्यावर चढवलं जायचं आणि जेव्हा अंतरपाठ बाजूला होईल तेव्हाच तिला तिच्या नवऱ्याचं तोंड बघायला मिळायचं. हा मधला काळ झाला. नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या सगळ्या प्रथा सुरू झाल्या. त्याची काही कारण आहेत, कारण परकीयांची आक्रमणच आपल्यावरती एवढी होती की आपली स्त्री बाहेर गेल्यानंतर ती सुरक्षित राहील की नाही हाच प्रश्न होता. त्याच्यामुळे ती घरातच बरी आहे. त्यामुळे या सगळ्या प्रथा सुरू झाल्या. परंतु सीतेचं स्वयंवर झालेलं. स्वयंवराच्या अनेक कथा आपण ऐकतो, तशी या पार्वतीला सुद्धा ती विचारायला म्हणून राणी मैनावती गेली आणि तिने विचारलं, बाळा अगं तुझ्या वडिलांच्या मनामध्ये आणि माझ्याही मनामध्ये आता तुझ्या विवाहाचे विचार सुरू झालेले आहेत आणि तुझ्या मनामध्ये जर कोणी असेल, तुला जर कोणी एखादा राजपुत्र आवडला असेल, पसंत पडलेला असेल, तू अगदी एखाद्या सार्वभौम राजपुत्राचं नाव सांग, तुझे वडील वाटेल तो पैसा खर्च करतील आणि तुझा विवाह त्यांच्याशी लावून देतील. पण तुझ्या मनात जर तसं काही असेल तर तू सांग. तेव्हा पार्वती म्हणाली, आई अगं तू हा प्रश्न मला विचारलायस म्हणून मी तुला सांगते, पण माझी एक अट आहे बरं का, मी ज्यांचं नाव घेईन त्यांच्याशीच माझा विवाह झाला पाहिजे. तिला वाटलं, राणी मैनावतीला वाटलं घेऊन कोणाचं नाव घेणार आहे, एखाद्या मोठ्या राजपुत्राचं घेईल काय, आपल्याला काय कमी. तेव्हा आपण वाटेल त्या पद्धतीने विवाह करूया. पण तरी काय तिच्या मनामध्ये आहे म्हणून पुन्हा एकदा आईने विचारलं. तेव्हा बालपणापासून मनी आवडी मज शंभुपती मिळावाई, देवाधिदेवासती सुर नर मुनी वंदिती सदा पायी. आई लहानपणापासून भगवान महादेव, भगवान शंकर जे म्हणतात ना ग, ते मला पती म्हणून मिळावेत अशी माझी इच्छा आहे. मला त्यांच्याशी विवाह करायचा आहे. त्यामुळे मी दुसऱ्या कोणाशीही विवाह करू इच्छित नाही. माझा विवाह करायचाच तर तो महादेवांशी. अरे बाबा, आता आई वचन तर देऊन बसली. प्रश्न पडला आईला, अगं बाळा, देवाधिदेव महादेव ज्यांचं नाव घेता क्षणी सर्व समस्त लोक हे थरथर कापतात आणि असे असणारे ज्यांचा पृथ्वीवर दरारा आहे असे भगवान महादेव देवाधिकांशी सोयरीक जुळवायची नसते ग. त्यांचं आणि आपलं नाही जमायचं. तू एखाद्या राजपुत्राचं नाव सांग, कोणाचंही नाव सांग, पण देवाधिदेव महादेव,
देवांची आणि आपली सोयरी कशी जुळायची? आई, मी तुला आधीच सांगितलंय, मृत्युंजय परपरा मुनिवरे, मृत्युंजय परपरा मुनिवरे, मृत्युंजय परपरा. बालचंद्र मस्तकी विराजे, बालचंद्र मस्तकी विराजे, बालचंद्र मस्तकी विराजे, पतितो धारक खरा मुनिवरे, पतितो धारक खरा मुनिवरे, मृत्युंजय परपरा मुनिवरे, मृत्युंजय परपरा मुनिवरे, आई, अगं त्या मृत्युंजय महादेवांना माझ्या मनातनं मी वरलेलंच आहे. त्यामुळे आता तुम्ही माझं लग्न दुसऱ्या कोणाशी ठरवलं जरी तरी सुद्धा मी माझ्या मनातून त्यांना वरलेले आहे. तेव्हा केला तर मी त्यांच्याशीच विवाह करेन, नाही तर मी तशीच राहीन. आता असा मुलीचा हट्ट ऐकल्यानंतर कोणती आई म्हणेल, ठीक आहे राहा तशीच. राणी मैनावती म्हणाली, ठीक आहे, पण बाळा तुला सांगू का, अगं ते देवादिदेव महादेव आहे, त्यांच्याकडे आपण अशी सोयरी कशी घेऊन जाणार मला सांग. त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल, त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. हो का ग? ठीक आहे, मग मी करीन तपश्चर्या. असं म्हणून निर्धारानं भगवान महादेवांनाच पती म्हणून जिला स्वीकारायचं आहे, जिची लहानपणापासून भगवान महादेवांच्या वरती भक्ती आहे, अशी ती पार्वती कैलास पर्वतात आपलं हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये तपश्चरणासाठी म्हणून येऊन बसली. आणि तिथे पार्वतीने घोर तपश्चर्येला सुरुवात केली. मग कसं केलं होतं? तपश्चरण करायचं म्हणजे सोपं काम नव्हतं. अनेक वेळेला वादळं यायची, बर्फवृष्टी व्हायची, पण त्याही मध्ये पार्वती अजिबात डगमगली नाही. तिने ते व्रत अखंडपणे चालू ठेवलं. भगवंतांचं पूजन करणं असेल, उपवास करणं असेल, त्या व्रताचं वर्णन आहे, फलपर्ण जला निलाशनानी प्रविहाय क्रमशः. पार्वतीनं हे जे व्रत केलं त्याला आपण हरितालिका व्रत असं म्हणतो. पार्वतीने ते अनेक दिवस केलेलं होतं, पण आपल्याकडे त्या व्रताचा म्हणून एकच दिवस आपण करतो, आपल्या भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी. अनेक महिला कुमारिका, खरं तर हे कुमारिकांचं व्रत आहे. कुमारिकांनी शंकरांसारखे पती आपल्याला मिळावे म्हणून ते व्रत करायचं असतं. आणि आपल्याकडच्या कुमारिका ते व्रत करतात. कशा पद्धतीने करतात? सकाळी नाश्त्याला 1 कप मसाला दूध, त्याच्याबरोबर 2 खजुराच्या बिया, 2 बदाम, भिजवलेले काळे मनुके. हा हा हा, काय नाश्ता आहे. मग त्यानंतर पूजा वगैरे झाली, मग परत भूक लागली. मग आता काय, शंकरांचा उपवास म्हणजे भगर चालत नाही ना. मग साबुदाण्याची खिचडी, वेळ असेल तर वडे, चटणी, दही, हा तळणीचे पदार्थ असतातच आजूबाजूचे. पुस्तकं छापतात हो, उपवासाचे 1001 पदार्थ. कसे काय सुचतात कुणास ठाऊक. परंतु फलाहार त्याचा अपभ्रंश होऊन आता फराळ शब्द झालेला आहे. त्या पार्वतीने जे व्रत केलं ते व्रत कसं होतं? फल सुरुवातीला तिने एकदमच आपण
अन्न पाण्याचा त्याग केला तर जमेल का? नाही जमणार. सुरुवात हळूहळू करायची असते. म्हणून सुरुवात फळांनी केली. फळं खाऊन राहायचं आणि व्रत करायचं. त्यानंतर हळूहळू ती फळं खाणं सुद्धा बंद केलं आणि पर्ण म्हणजे पानं. मग तोडली झाडाची पानं, खाल्ली नाही. झाडाची जी उडत 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 आपल्यापर्यंत पानं येतील. आता तो हिमालय आहे बघा, विचार करा, तिथे किती अशी पानं येणार आहेत, पण ती जी काही येतील ती पानं खायची आणि भूक भागवायची. त्यानंतर हळूहळू ती पानंही खाणं बंद केलं. मग फक्त हिमालयाच्या झऱ्यांमधनं येणारं पाणी, ते पाणी प्यायचं आणि त्या पाण्यावरती उपवास करायचा. आणि नंतर तर तिने ते पाणीही पिणं बंद केलं. अशा पद्धतीने एक एक पदार्थाचा त्याग करत या पार्वतीने ते तपश्चरण केले. म्हणून पार्वतीच्या नावांमध्ये एक नाव अपर्णा असं देखील आहे. अपर्णा म्हणजे काय? पर्ण सुद्धा जिने त्यागलं खाण्याचं, अशी ती अपर्णा. तर अशा प्रकारचं व्रत या पार्वतीने तिथे सुरू केलं. वरा शंकरा प्राप्ती लागी सतीने, व्रता लागी आरंभिले थोरतीने, फलाहार पर्णाशना त्यागिले, तपा पाहुनी शंभू कैलासी डोले, नमः पार्वती पते हर हर. भल्या साधू संतांना, ऋषी मुनींना सुद्धा तिथल्या आश्चर्य वाटेल असं तप या पार्वतीनं तिथे सुरू केलं. मंडळी, थोडंसं विषयांतर होईल, पण त्या काळामध्ये तपश्चर्या करणारी ती पार्वती आणि आत्ताच्या काळामध्ये एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला असलेली अरुणिमा सिन्हा, मला या दोन्ही सारख्याच वाटतात. एकीचं ध्येय होतं भगवान महादेवांची प्राप्ती करून घेणं आणि अरुणिमाचं ध्येय होतं की मला अपंग म्हणून हिणवताय काय, मग मी तुम्हाला एव्हरेस्ट सर करून दाखवते. अशी जिद्द उराशी बाळगणारी आजच्या पिढीतली, आपण जे जेनझी पिढीचं उत्तम प्रदर्शन आता सगळ्यांनी बघितलं, मला त्यात फारसं पडायचं नाही, पण कीर्तन हा फक्त भक्तीचं माध्यम नाही, समाज प्रबोधनाचं पण माध्यम आहे. त्यामुळे जेनझी पिढीचं जे उत्तम प्रदर्शन आपण आता सगळ्यांनी बघितलं, त्या जेनझी पिढीमध्ये जन्माला आलेली ही अरुणिमा सिन्हा, तिने काय करून दाखवलं आणि ह्या आत्ताच्या जेनझी पिढीतल्या मुली तिथे काय करत होत्या. आपण सगळ्यांनी इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये, फेसबुक वरती, वर्तमानपत्रावरती भरपूर बातम्या याबद्दलच्या वाचलेल्या असतील. त्यामुळे आपल्या घरातल्या तरुण पिढीला कोणत्या दिशेने वळवायचं हे खूप मोठं सध्याच्या समाजापुढे असलेलं चॅलेंज आहे. आपण त्यांना सुसंस्कारित करूयात, आपण सगळ्यांनी मिळूनच ही जबाबदारी घेतली पाहिजे, नाहीतर त्यांचे आई वडील बघतील आणि करू देत काय करायचं ते, असं म्हणून चालणार नाही. आजी आजोबा असतील, आई वडील असतील, सगळ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचं ध्येय आपल्या मुलांना आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे, दाखवलं पाहिजे त्यांना निदान. या अरुणिमा सिन्हाने, तुम्हाला कदाचित माहिती असेल, तिच्याबद्दल तुम्ही वाचलं असेल, पण तिचा रेल्वे अपघात झालेला होता. रेल्वे अपघातामध्ये काही गुंडांनी तिच्या गळ्यातली साखळी हिसकावून घेऊन तिला ट्रेन बाहेर ढकलून दिलेलं होतं आणि रुळांवरती ती पडली. तिच्या पायांवरून त्या रात्री 219 रेल्वे गाड्या गेल्या आणि त्यामुळे महिला आयोगाचा रिपोर्ट आहे आणि 219 रेल्वे गाड्या पायावरनं गेल्यानंतर तो पाय शिल्लक राहणार आहे का? दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, तिनं तिचा पाय तर गमावलेलाच होता, पण त्या अरुणिमा सिन्हाच्या कानावरती, जेव्हा ती खेळाडू होती, कारण ती व्हॉलीबॉल प्लेअर होती, त्यामुळे तिच्या कानावरती अनेक बातम्या येत होत्या की तिच्याकडे म्हणे तिकीट नव्हतं म्हणून तिने टीसी आल्यानंतर रेल्वेतनं उडी मारली. अशा अनेक वावड्या उठवल्या गेल्या
आणि त्यावेळेला बेडवर झोपलेली असताना अरुणिमानं हा निश्चय केला की माझ्यावरती लागलेलं हे गालबोट मला जर पुसायचं असेल तर मला काहीतरी पराक्रम असा करावा लागेल की ज्याने अख्ख्या जगामध्ये मी चांगल्या दृष्टीने प्रसिद्ध होईल. आणि मग तिने ते ध्येय उराशी बाळगलं आणि तिचा जो कृत्रिम पाय होता तो कृत्रिम पाय बसवल्यानंतर एव्हरेस्ट सर करण्यासाठी जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग तिने पूर्ण केलं. आणि त्यानंतर एका पॉइंटला असं झालं होतं की तिचा ऑक्सिजनचा सिलेंडर संपलेला होता. आपण म्हणतो ना की जेव्हा तुमची जिद्द असते तुमच्या बरोबर तेव्हा देव सुद्धा तुम्हाला मदतीला येतो. तर एका व्यक्तीने त्याचा एक सिलेंडर जड होतं म्हणून टाकलेला होता. तो अरुणिमाला दिसला त्या बर्फाच्या ह्याच्यामध्ये. तो तिने उचलला आणि तिने भारताचा झेंडा एव्हरेस्ट वरती फडकवला. अशी असलेली अरुणिमा सिन्हा मला असं वाटतं की ती आजच्या काळामधल्या या पार्वतीचं प्रतिनिधित्व करणारी महिला आहे. तर ही पार्वती इतकं घोर तपश्चर्या तिची चाललेली आहे. आणि मग ज्यांना आपण आशुतोष म्हणतो, आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली दिगंबरा, आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली दिगंबरा. आशुतोष म्हणजे थोडक्यात प्रसन्न होणारे असे भगवान महादेव. खूप सुंदर भजन आहेत भगवंताची. बाई गे माझा भोळा, भोळा गे शंकर भोळा. शंकर कसे तो भोळे, आपल्या भक्ताला लवकर प्रसन्न होतात. आणि या भोळेपणानेच नाही का आपलं आत्मलिंग रावणाला देऊन टाकलं होतं. त्याच्या भक्तीला प्रसन्न झाले. आणि मग पुढे गोकर्ण महाबळेश्वराची कथा आपल्याला माहितीये की भगवान गजाननांना तिथे जाऊन ते आत्मलिंग पुन्हा घ्यावं लागेल. कारण अयोग्य व्यक्तीकडे गोष्टी गेल्यानंतर काय घडतं त्यासाठी हा सगळा प्रपंच करावा लागला. म्हणजे असे भोळे असणारे हे शंकर पण या पार्वतीच्या तपाला मनात प्रसन्न झाले. आणि आता म्हणताय पण जिथे आपण म्हणतो ना की जिथे भक्ती आहे तिथे परीक्षा तर द्यावीच लागते. कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. आता एकनिष्ठता हिची किती आहे, तिच्या मनामध्ये काय इच्छा आहे ती भगवंतांना कळली नसेल का, कळले नाही होते. परंतु खरोखर या पार्वतीच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती भक्ती आहे, माझं खरं रूप तिला माहिती आहे की नाही. कारण तिने मला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. कैलास पर्वतावर ज्या वातावरणात तिला राहायचंय त्या वातावरणाची तिला कल्पना नाही. राजघराण्यामध्ये वाढलेली ती मुलगी, तिला हे सगळं माहिती व्हावं म्हणून ज्या ठिकाणी ही पार्वती तपाला बसली होती तिथे भगवान शंकर आले. पण कसे आले, पार्वती येऊनी तप करीते वनी, बटुवे
भगवान शंकर आले. बटुवेश म्हणजे कसा हो? नुकताच मुंज झालेला 7 ते 8 वर्षांचा जो मुलगा, गोटा केलेला, अंगामध्ये जानवं परिधान केलेलं, कृष्णाजीनं परिधान केलेलं, हातामध्ये दंड धारण केलेला असा तो कोवळा सुकुमार बालक, त्याला बटू म्हणायचं. नाहीतर आजकाल सार्वजनिक मुंजींमध्ये सुद्धा मुंजी होतात. ज्या मुलाचं 4 दिवसांवरती आता लग्न आलेलं आहे, त्याची मुंज तिथेच, सोड मुंजही तिथेच. परंतु आपल्याकडे या ज्या संस्कारांचं महत्व आहे ना मंडळी, ते खूप जास्त आहे. षोडश संस्कार आपण ज्याला म्हणतो, त्यातला व्रतबंध हा एक संस्कार आहे. त्या मुलाच्या लौकिक अर्थाने शिक्षणाची सुरुवात ही त्या व्रतबंधापासून होते आणि ते त्याच्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून आपल्या गुरूंकडून शिक्षण ग्रहण करायचं असतं आणि नंतर यथावकाश गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट व्हायचं असतं. त्या आधी सोडमुंजीचा विधी केला जातो. तर हा जो आला होता बटुवेशामध्ये, भगवान शंकर जे आले होते, ते असे कोवळे सुकुमार, आणि या पार्वतीने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणजे या बटुराज या बसा. पार्वतीने तिथलीच रानातली काय फळं असतील ती गोळा केली आणि बटुराजांचा आदर सत्कार केला. आणि म्हणतात की कोण बरं तुम्ही, कुठून आलात? सगळे काही विचारपूस. बटू काही आपलं नाव सांगायला तयार नाही बरं का. म्हटलं मला माझं जाऊ दे, तू मला उत्तर दे की तू एवढी कोवळी सुकुमार कन्या राजघराण्यातली दिसतेस आणि इथे एवढी येऊन या हिमप्रपातामध्ये तपश्चर्येला बसलीस. काय आहे तरी काय तुझ्या मनामध्ये इच्छा? तेव्हा ती म्हणतीये की बटुराज, तुमच्यापासून काय लपवायचं सांगू का तुम्हाला? मला की नाही भगवान महादेवांना प्रसन्न करून घ्यायचंय. मला भगवान महादेवांशीच विवाह करायचा आहे आणि त्यामुळं मी इथे तपाला येऊन बसले. आता मात्र या बटुराजांनी एक एक भगवंतांचे स्वतःचीच निंदा स्वतःच करायला सुरुवात केली. अगं भगवान महादेव, तू एवढी कोवळी सुकुमार मुलगी, राजघराण्यात जन्माला आलेली, आणि तू त्या स्मशानात राहणाऱ्या महादेवांशी विवाह करणार आहेस? अगो गळ्यामध्ये रुंड माळा असणारे ते, ज्यांच्या गळ्यामध्ये नागराज आहे, ज्यांनी जटा धारण केलेले आहे. बरं जाऊ दे, वेशाकडे आपण काही बघायचं नाही. वेश कसा का असेना, माणसाचं मन बघावं, माणसाची वृत्ती बघावी, त्यांचं घरदार बघावं. राहतात कुठे? स्मशानात. अंगाला काय लावतात? त्या स्मशानातली राख म्हणे. बर तेही नाही, आजूबाजूला राहणारे लोक नंदी, गण, भूत, पिशाच यांच्या सहवासामध्ये असणारे ते भगवान महादेव, तुझा त्यांच्या पुढे निभाव कसा लागायचा? तू असं कर पार्वती, तू महादेवांशी विवाह करण्याचा तुझा मानस सोडूनच दे. तुझ्या वडिलांनी की नाही मला तुझ्यासाठी एक वर शोधायला सांगितलं होतं. त्यांचं नाव मी तुला सांगतो, तू त्यांच्याशी विवाह कर. आता हिला वाटलं कोणाचं नाव, कोण तुम्ही कोण म्हणताय? तरी विष्णूसी वरी विलासी, तरी विष्णूसी वरी विलासी, सुंदरी गे सौंदर्यवती, सुंदरी गे सौंदर्यवती, गे
म्हणजे तबला, हात आहेत आमचे. हे जितके छान असतात ना तितकं कीर्तन जास्त रंगत जातं. तर या बटूने शिवांची निंदा करायला सुरुवात केली आणि एका वेळेला तर ते असं म्हणाले की तू हे सगळं काही तप बीप आहे ना हे सगळं सोडून दे, भगवान शंकरांचा नाद सोडून दे आणि भगवान विष्णूंची विवाह कर, अगं सुखात राहशील. तेव्हा ज्या वेळेला तिचा प्रकोप झाला, पार्वती होती, ऐकतीये 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 शांततेनं. बटुराज आहे, अपमान नको. ही म्हणाली बटुराज थांबा, इतका वेळ तुम्ही शिवांची निंदा माझ्या समोर करताय ती मी सहन केली, पण मी माझ्या मनातनं भगवान शंकरांना वरलेले, मनातनं आनंद होतोय बरं. मी माझ्या मनातून भगवान शंकरांना वरलेले आहे, त्यामुळे माझ्या पतीची जर का निंदा कराल तर माझ्या या तपाच्या सामर्थ्यानं तपाचं जे सामर्थ्य आहे ना त्याने मी जाळून भस्म करेन. धिक्कार तुझा ब्राह्मणा हीना, धिक्कार तुझा ब्राह्मणा, धिक्कार तुझा ब्राह्मणा हीना. निंदा शिवाची करीसी कशी, निंदा शिवाची करीसी कशी. तुझा लाज काही न वाटे मना, तुझा लाज काही न वाटे मना. धिक्कार तुझा ब्राह्मणा. देवमुनी शाप जाळी नवी करी, देवमुनी शाप जाळी नवी करी. भूदेवते वन्य म्हणती जना, भूदेवते वन्य म्हणती जना. धिक्कार तुझा ब्राह्मणा, धिक्कार धिक्कार धिक्कार. संतापली, रागानं लाल लाल बुंद झाली आणि म्हणते बटुराज इतका वेळ मी शांत आहे, त्याचा फायदा घेऊ नका. तुमच्या पायाशी नतमस्तक व्हायचं म्हणून मी तुम्हाला केवळ अभय देते, नाहीतर मी या क्षणी तुम्हाला जाळून भस्म करेन. यापुढे जर एकही शब्द शिवनिंदेचा काढाल तर तुम्हाला प्राणाला मुकावं लागेल. आता मात्र या पार्वतीच्या मनामध्ये आपली असलेली भक्ती भगवंतांनी ओळखली आणि ज्या ठिकाणी कृष्णाजी नव्हतं त्या ठिकाणी व्याघ्रांबर आलं, ज्या ठिकाणी हातात दंड होता त्या ठिकाणी त्रिशूळ आणि डमरू तिला दिसायला लागला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. नमः पार्वतीपते हर हर महादेव. या पार्वतीच्या समोर साक्षात आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाली आणि आता मात्र लाजेनं मान खाली घातली. धावत धावत गेली आणि महादेवांच्या चरणाशी लोटांगण घातलं आणि म्हणतीये महादेवा अहो आधीच का नाही सांगितलं तुम्ही आलात म्हणून. इतका वेळ मी तुम्हाला वाटते ते बोलले, जाळून भस्म करीन सुद्धा म्हणाले, मला माफ करा. अगं मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तू माझ्याशी विवाह करण्याची इच्छा मनाशी धरून इथे व्रत करतेस हे मला माहितीये, पण माझं सत्य काय आहे, मी खरा कसा आहे, कशा परिस्थितीमध्ये मी राहतो हे सगळं तुला कळावं. यासाठी मला स्वतःची निंदा तुझ्या पुढे करावी लागेल. तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. आता तू हे व्रत पूर्ण कर आणि तुझ्या घरी परत जा. माझ्याकडून रितसरपणे मागणी घालण्यासाठी तुझ्या घरी तुझ्या माहेरी लोक येतील आणि मग यथावकाश मुहूर्त बघून आपण विवाह करूया. पार्वतीने पुन्हा एकदा भगवान शंकरांना नमस्कार केला, नतमस्तक झाली आणि आपल्या घरी परतली. त्यानंतर नंदीन करवी
भगवंतांनी मागणी पत्र त्यांना पाठवलं. मेनाक राजांनी आपली मुलगी महादेवाला देण्याचं कबूल केलं. मुहूर्त ठरले. आमचे येथे श्री कृपे करून वगैरे वगैरे मजकुराच्या पत्रिका छापल्या, सगळीकडे पत्रिका गेल्या, सगळं काही झालं. आणि यथावकाश महादेवांचं जे वऱ्हाड आहे की नाही ते हिमालयाकडे यायला निघाले. मग या वऱ्हाडामध्ये कोण कोण होते? सर्वा आधी सिद्धी विनायक, सर्वा आधी सिद्धी विनायक, सिद्धी सहित चालले भवते, गण सर्वहि शोभने भवते, गण सर्वहि शोभने. सवित्या मागे विष्णु विधाता, सवित्या मागे विष्णु विधाता, इंद्र वरुण चालले दिग्गज अग्रभागी नटले, दिग्गज अग्रभागी नटले. हे वऱ्हाड निघाले. भगवान नंदीवरती आरूढ झालेले. भोवती सगळे गण आहेत, गंधर्व आहेत, इंद्रादी सगळे देव या वऱ्हाडामधनं चाललेले. तितक्यात तिथे नारायण रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना हरे नारायण. नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. कोणाची स्वारी आली असेल? ज्यांच्याशिवाय कोणतंही पौराणिक चरित्र अपूर्ण राहतं असे देवर्षी नारद मुनी. ते वऱ्हाड निघालेलं आणि म्हणतात काय, कुठे निघाली ही सेना? भगवान महादेव म्हणतात, अहो शुभ बोला, आम्ही आमच्या विवाहाला चाललोय आणि तुम्ही सेना म्हणताय, युद्धाला नाही चाललोय. अहो पण ही परिस्थिती बघा, आजूबाजूची ते गण बघा, असं वाटतंय की तुम्ही युद्धालाच चाललेले दिसताय. तर म्हणे मला नाही आमंत्रण आलं मग लग्नाचं. हो का? विसरलं असेल नारदा चुकून देण्याचं. आणि नंदी करवी मी आमंत्रण पाठवली आणि चट मंगनी पटब्या, त्याच्यामुळे काही तयारीला वगैरे वेळच मिळाली नाही. त्यामुळे मला काही तुझ्यापर्यंत निमंत्रण पाठवता आलं नाही. पण नारदा आता चाललाच आहात तर चला आमच्या बरोबर. हो का? मला असं ऐन वेळचं आमंत्रण का असतात की नाही असे वऱ्हाडी? चुकून नजर चुकीने राहिलेले असतात पण रुसणारे असतात. आम्ही नाही येणार बुवा लग्नाला, आम्हाला पत्रिका मिळाली पाहिजे. तसे नारद मुनी होते. नारद मुनी म्हणाले मी काही तुमच्या बरोबर येणार नाही. बरं म्हणे नारदा, तुम्ही माझ्या लग्नाला आला नाहीत म्हणून माझा काही विवाह व्हायचा राहणार नाही. हे एक वाक्य इतकं लागलं म्हणून सांगता होय काय? मग म्हणाले आता माझ्याशिवाय लग्न होतच कसं ते बघतो. कळीचे नारद उगाच नाही म्हटले त्यांनी. आणि नारद मुनी तिथून जे निघाले ते कुठे गेले असतील? मैनाक राजाच्या राज्यामध्ये गेले. जिथे सगळं वराड निघालेलं होतं तिथे गेले आणि
थेट. राणी मैनावती आपला आता जावई कोणत्याही क्षणी येईल, तेव्हा काही व्हॉट्सअप कॉल नव्हते. आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, लोकेशन की मग सासूबाई तयार दारामध्ये. तसं काही नव्हतं, कोणत्याही क्षणी वराड येऊन ठेपणार. त्यामुळे राणी मैनावती तयारीतच होत्या. नारद मुनींना बघितल्यावर तिला वाटलं की आले की काय. नारदा, काय हो, माझे जावई बापू आले का? कारण बघितलेलं नव्हतं ना जावयाला, कसा दिसतो, देखणा दिसतो, कसा, सगळं बघायची इच्छा असते. सासूबाईंना हौस असते या सगळ्यांची. त्याच्यामुळे त्या अगदी उत्सुक असलेल्या नारद मुनी म्हणताय की अहो, तुमच्या जावयाचं काय वर्णन करावं, मी आत्ताच नुकताच त्या वराडातच आलोय. काय दिसतो देखणा तुमचा जावई. अहो जावई सोडा, तुमच्या जावयाचा जो मुनीम आहे ना, त्याचं ऐश्वर्य इतकं काय सांगता. नखशिखांत दागिन्यांनी मढलेला उलट सगळं वर्णन बरं का. कारण मैनावतीने पाहिलेलं नाही महादेवांना. त्यामुळे असं सगळं उलट त्या राणी मैनावतीच्या मनामध्ये भरवून दिलं आणि तिला म्हणाले की चला वरती सज्जावर, मी तुम्हाला दुरून ती वराड निघालय ना, ती येतय ना, ते दाखवतो. सर्वाधी सिद्धी विनायक, सिद्धी सहित चालले भवते, गण सर्वही शोभले. आणि मग आता एक एक देव जसे पुढे यायला लागले, तशी ती मैनावती उत्सुकतेनं नारदांना प्रश्न विचारली. देव दर्शने मोदे मैना म्हणे, प्रति देव दर्शने मोदे मैना म्हणे, ज्या मात हात का सांगा नारद मुने, ज्या मात हात का सांगा नारद मुने. आणि मग नारद मुनी सांगताय, तव कन्येचा सुवर बैसला, तव कन्येचा सुवर बैसला, वृद्ध वृषभी तो पहा, जैसा बाहुल आला महा, जैसा बाहुल आला महा. नंदीवरती विराजमान असलेले देवाधिदेव महादेव यांच्याकडे बोट करून ज्या वेळेला नारदांनी सांगितलं, राणी साहेब, तुम्ही ज्यांची इतक्या काळापासून वाट बघतात ना, ते तुमचे जामाल दुसरे तिसरे कोणी नाहीत बरं, हेच आहे. दिगंबर मूर्ती पाहताच विठ्ठली चित्ती, दिगंबर मूर्ती पाहताच विठ्ठली चित्ती. वर्णन, ढवळ्या नंदीवर बैसला, ढवळ्या नंदीवर बैसला, हो ढवळ्या नंदीवर बैसला, व्याघ्र चर्म पांघुरला, व्याघ्र चर्म पांघुरला, सर्प भूतकार ऐकियला, भूते ओरडती पाहताच विठ्ठली चित्ती, दिगंबर मूर्ती पाहताच विठ्ठली चित्ती, दिगंबर मूर्ती पाहताच विठ्ठली चित्ती. त्या भगवान महादेवांचं ते अंगाला भस्म, गळ्यामध्ये नाग, रुद्राक्षांच्या माळा, कवट्यांची माळ, हे सगळं रुंडमाळा, हे सगळं बघितलं आणि 2 मिनिटं स्तब्ध झाली. हा आपला जावई,
करायची. कानावरती हात ठेवले आणि जी आपल्या महालामध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. करेक्ट कार्यक्रम नारद मुनी जे करायचं होतं. आता सासूबाई आल्या नाही स्वागताला तर जावई कुठनं आत यायची नाही का. आणि हे सगळं बघितल्यानंतर मैनाक राजा आले. अनेक दास्यांकरवी निरोप गेले. दारामध्ये वऱ्हाड यायची वेळ आली हो, पण राणी मैनावती काही बाहेर यायला कबूल नाही. सगळ्यांनी समजावून झाले, पण ती म्हणाली की मी काही या व्यक्तीच्या स्वागताला बाहेर यायची नाही. हा काही विवाहाचा पोशाख आहे, हे शोभतं. लग्नाला येताना कसं मंगल वेशामध्ये यावं, 4 दागिने अंगावर घालावे, नवरा मुलगा साजेसा दिसला तर पाहिजे. आता काय करावं. तेव्हा मेनाक राजा मध्ये पडले आणि म्हणाले, नारदा आता तुम्हीच काम करावं. तुमची तिकडच्या पार्टीशी जास्त ओळख आहे ना, मध्यस्थी करायला लागेल आता तुम्हाला. तिकडे जा आणि तू आमच्या जावई बापूंना सांगा म्हणावं तुमच्या सासूबाई काही औक्षणाला यायला तयार नाही, तेव्हा जरा विवाहाला साजेसा असा पोशाख करून या, मंगल वेशामध्ये या. तेव्हा निघाले, भगवान विष्णूंच्या कडे गेले आणि सांगितलं, भगवंता महादेवांना काही मी त्यांच्या विवाहाला आलेलं नको होतं, पण राणी मैनावतींचा असा असा निरोप आहे, आता काय करू, तुम्ही देता का मी देऊ. तेव्हा भगवान म्हणतात, राहू द्या, मी जाऊन सांगतो त्यांना. नारद मध्ये पडले. भगवान महाविष्णूंनी भगवंतांना सांगितलं की एरवी तुम्ही जरी त्या वेशामध्ये राहत असलात तरी आज मात्र तुमचा विवाहाचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या परिस्थितीला साजेसा असा पोशाख करावा लागेल, तुमचा वेश बदलावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल, तुमचा विवाह संपन्न होईल. कसे बसे भगवान महादेव तयार झाले. नारद म्हणत होतात ना, कसे होते मज वीण लग्न. आता समजलं का की माझ्याशिवाय लग्न होणारच नव्हतं, मी आलो, मांडवली केली, म्हणून आज तुमचा विवाह पार पडला. झालं. भगवंतांना वेशभूषा सगळी दिली गेली आणि यथावकाश हे सगळं वऱ्हाड राणी मैनावती सुद्धा स्वागतासाठी हजर झाल्या. आपल्या जावयाची दृष्ट काढली, औक्षण केलं, त्या सगळ्या वऱ्हाडाला मोठ्या सन्मानपूर्वक आपल्या नगरामध्ये प्रविष्ट केलं आणि त्यानंतर ठरलेल्या मुहूर्तावरती शिव पार्वती यांचा विवाह अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. मंडळी, जेव्हा त्या पार्वतीने लहान असल्यापासून त्या भगवंतांच्या भक्तीचा ध्यास मनामध्ये घेतला होता, भगवंतांच्या शिवाय दुसरं कोणीही नाही हा विचार जेव्हा पक्का झाला, त्यावेळेला भगवंतांना तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्याशी विवाहबद्ध व्हावं लागलं. ह्याच अनेक पुराणांमधल्या दृष्टांतांवरून किंवा इतिहासातल्या दृष्टांतांवरून आपण परत परत भगवंत संत हे आपल्याला सिद्ध करून सांगत असतात की भगवंताच्या जवळ जर आपल्याला पोहोचायचं असेल, जायचं असेल, तर त्यासाठी भक्तीसारखा सोपा आणि सुकर मार्ग नाही. ह्याच आशयानं आजच्या मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मला आज या सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये सिद्धिविनायक सेवा मंडळाचे सर्व सदस्य यांनी इथे सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. विशेष आभार ज्योतिताईचे आहेत, कारण तिने माझं नाव तुम्हाला सुचवलं आणि त्यामुळे तिला सुद्धा धन्यवाद देते. साथीदारांचं तर आपण मगाशीच टाळ्या वाजवून कौतुक केलेलंच आहे, पण दोन्ही साथीदारांनी उत्तम साथ दिली, आपण सगळ्यांनी ती ऐकलेली आहे आणि गेले 7 दिवस
ज्योतिताई असेल, मंदारदादा असतील, आपल्याला या कीर्तनकारांना साथ करतायत. तर कानिफ म्हैसास काका आणि मंदारदादा या दोघांनी तबलाची सेवा केली. तर आमच्या सगळ्यांची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करूया. आणि कांबळेताई आमच्या कीर्तनकार ज्या होत्या, मंगलाताई कांबळे, तुम्ही नाव ऐकलं असेल, आपल्या पिंपरी चिंचवड मधलं गाजलेलं नाव, आता ते आपल्यात नाही, पण त्या म्हणायच्या, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, म्हणजे माऊलींची ओवी आहे, पण मी कांबळेताईंच्या तोंडनं सतत ऐकले, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. तुम्ही सगळे श्रोते जाणकार असता, कारण तुम्ही अनेकांचं ऐकलेलं आहे. आणि पार्वती स्वयंवराची कथा काही आपल्याला नवीन नाही, ती आपण वाचली आहे, पण सांगणारे कीर्तनकार आज नवीन होते. त्यामुळे श्रोत्यांनी सुद्धा उत्तम साथ दिली. तुमच्या नजरेतनं येणारा, टाळ्यांमधून येणारा प्रतिसाद हा वारंवार हुरूप देत गेला. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि ज्या गुरूंनी मला हे सगळं शिकवलं, चिंचवडचे हभपद दीपक बुवा रास्ते, त्यानंतर त्यांचं पण तुम्ही कीर्तन ऐकलं असेल, दीपक बुवा रास्ते असतील, नरसोबावाडीचे दत्तदास बुवा घाग, पुण्यामधले रामचंद्र बुवा भिडे, भारा म्हैसास, या अनेक दिग्गज मंडळींकडनं त्या काळामध्ये मला शिकण्याचा योग आला. आणि तेव्हा जे काही गाठोडं बांधून साठवून ठेवलेलं आहे तेच आपलं शिदोरी म्हणून पुरवण्याचं काम सुरू आहे. कारण सध्याच्या व्यस्त दिनक्रमामुळे नवीन अभ्यास करायला, नवीन काही वाचायला फारसा वेळ होत नाही. पण जे काही माझ्या तुटपुंजा ज्ञानातनं तुमच्या समोर सादर करता आलं ते माझ्या गुरूंचं आहे. जे चुकीचं आहे, उणीव ज्याच्यामध्ये आहे असं वाटत असेल, ते मी स्वतःचं म्हणून स्वीकारायला तयार आहे. आज या ठिकाणी सेवेची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाचे, श्रोत्यांचे, साथीदारांचे मनपूर्वक आभार मानते. आ